केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल आज एनडीएमध्ये बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं अनावरण करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार। पुढचा विचार करावा। उद्धव ठाकरे राज ठाकरेंना वापरून घेतील। मुंबई पालिकेच्या निवडणुका झाल्यावर उद्धव ठाकरे परत काँग्रेसकडे जातील। रामदास कदमांची प्रतिक्रिया। वैयक्तिक कामामुळे ठाकरे बंधूंच्या 5 जुलैच्या मेळाव्यात जाणार नाही, शरद पवार यांच्याकडून स्पष्ट। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात पवारही सहभागी होणार, सुरू होती चर्चा। हिम्मत असेल तर मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, मैदानात उतरण्याआधी रडणं सोडा, आशिष शेलार यांचं ठाकरे बंधूंना खुलं आव्हान। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावरून वरळी डोमबाहेर बॅनरबाजी, आम्ही गिरगावकर या नावानं हे बॅनर झळकावण्यात आलं। मीरा भाईंदरच्या मोर्चावर नाराजी व्यक्त करत पेणकर पाड्यातील भाजप प्रभाग अध्यक्ष कुंदन मानकरांचा पक्षाला रामराम। भाजप आमदारांवर रोष व्यक्त करत 14 वर्षांनंतर पक्षाला सोडचिठ्ठी। शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंना जेवणाचं निमंत्रण। मैत्री जपायची असे, राजकारण उद्या काय होईल काय सांगता येत नाही, सरनाईकांची प्रतिक्रिया। तर मित्र म्हणून दिलेलं निमंत्रण स्वीकारावं लागतं, सुनील प्रभूंची प्रतिक्रिया। 2014 पासून 4 ते 5 वेळा भाजप सोबत जाण्याचा निर्णय झाला होता। 2017 मध्ये भाजप सोबत जाण्यासाठी वाटाघाटी झाल्या होत्या। प्रदेशाध्यक्ष असल्यानं वाटाघाटी मीच करत होतो। जळगाव पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंची माहिती। लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ। गिरगाव चौपाटीवरील आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाकेंकडून शिवीगाळ। लक्ष्मण हाकेने महाराष्ट्रात फिरून दाखवावं, त्याची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू। लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर सूरज चव्हाण यांचा इशारा। मुंबईत दाभोळकर मार्ग पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाकेंविरोधात तक्रार। हाकेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची सिद्धार्थ कांबळेंची मागणी। हाकेंनी अजित पवारांना शिवीगाळ केल्यानं मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक। देवेंद्र फडणवीसांनी वाचाळवीरांना आवर घालावा, मंत्र्यांना सत्तेची मगरुरी अहंकार आला आहे का? फडणवीसांनी मंत्र्यांना भाषा बदलायला सांगा। मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यावरून जयंत पाटील यांचा फडणवीसांना आवाहन। गिरणी कामगार आज सकाळी 9:30 वाजता राज ठाकरे यांची भेट घेणार। 9 जुलैला गिरणी कामगारांचा मोर्चा। राज ठाकरेंना मोर्चात सहभागी होण्याची विनंती करणार। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं लेखी उत्तर। शेतकऱ्यांच्या योजनांचं ऑडिट करा। शेतकऱ्यांपर्यंत योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा। भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची मागणी। विधानसभेत शेतकऱ्यांसंदर्भात चर्चा, मात्र कृषी मंत्री गैरहजर। शेतकरी आत्महत्या चर्चेला कृषी मंत्र्यांची दांडी, आमदारांची नाराजी। विधानसभेत काँग्रेस आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक। काँग्रेसच्या आमदारांच्या मागणीला मुनगंटीवारांचा पाठिंबा। सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। तर सौर ऊर्जा पंपासाठी लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केले। सर्व शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळतात का? भास्कर जाधव यांचा सवाल। 2014 पूर्वी सरकार नव्हती का? लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा अधिकार दिला कोणी? भास्कर जाधवांनी विधानसभेत बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। बच्चू कडूंची महसूल मंत्री आणि कृषी मंत्र्यांसोबत बैठक। शेतकरी कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक। काही दिवसांआधी बच्चू कडूंनी बेमुदत आमरण उपोषण केलं होतं। बोगस दस्तावेज करून शेतकऱ्यांना लुटणारा जोरात भाषण करतो। सत्ताधारी पक्षातील आमदाराचा भाऊ 17 एकर जमीन ठापतो। लाज वाटत नाही का? विजय वडेट्टीवार यांची नाव न घेता गोपीचंद पडळकरांवर टीका। बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोरील रस्त्यावर गोळीबार। 2 गटातील वादातून गोळीबार झाल्याची माहिती। गोळीबारात एकूण 1 जण जखमी, तर पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू। राज्यात 1,35,000 कोटींच्या 17 गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता। प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार। फडणवीसांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत शरद पवारांकडे तक्रार। शरद पवार गटाच्या अहिल्यानगरमधील शिष्टमंडळाकडून पवारांकडे तक्रार। संग्राम जगताप यांच्यामुळे अहिल्यानगरमधील वातावरण दूषित होत असल्याचा आरोप। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्यानं खासदार विशाल पाटलांसह 40 ते 50 जणांवर गुन्हा दाखल। याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी लक्ष्मण जाधव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली। सुनील तटकरे यांच्या बैठकीत अनिल पाटलांनी मंत्रिपदाबाबतची इच्छा बोलून दाखवली। माझ्या आशा पल्लवित झाल्या, पण जाहीर करा असं म्हणणार नाही, अनिल पाटलांचं वक्तव्य। एखाद्याचा विचार पटला नाही तर त्याला नक्षलवादी ठरवलं जातं। शरद पवारांची प्रतिक्रिया। तर ज्यांच्यावर खटले दाखल आहेत अशांना नियंत्रित करण्याचं काम सरकारकडून सुरू। त्यातले लोक वारीत असू शकतात, पवारांकडून शंका उपस्थित। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगेंचं निलंबन। सचिव पदावर असताना झालेले आरोप निकाली निघेपर्यंत कारवाई। अध्यक्ष आदेश डावलून स्वतः निवडणूक लढवण्याच्या लांडगेंवर आरोप।
बीडमधील शिवभोजन थाळी केंद्रातील व्हायरल व्हिडिओचं प्रकरण, मंत्री छगन भुजबळांकडून व्हायरल व्हिडिओची दखल, वस्तुस्थिती पाहून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना. रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 अत्याचार, विजय वडेट्टीवारांचं ट्विट, पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचं वडेट्टीवारांनी आरोप फेटाळले. रायगडच्या म्हसळा तालुक्यात बालविवाह झालेली 14 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलगी गरोदर, म्हसळा पोलिसांकडून 20 वर्षीय नवऱ्याला अटक. फी न दिल्यामुळे मुलांना डांबून ठेवल्याचा पालकांचा आरोप. धुळे शहरातील वलवाडी शिवारातील घटना, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अप्पळकरांनी शाळेला जाब विचार. संदीप खोमणेंना कारणे दाखवा नोटीस. वाळू, गौण खनिज अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कारवाई होत नसल्याने नोटीस. धुळ्यातील तरुणाचा मृतदेह कन्नडच्या घाटात आढळला, गोळ्या घालून तरुणाची हत्या केल्याचं प्रथमदर्शनी समोर. 3 मित्र जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात. जळगावच्या आसोदा रोडवर 4 चाकीच्या धडकेत दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू, हा अपघात नसून हत्या केल्याचा मृतांच्या नातेवाईकांचा आरोप. नियोजित कट करून अपघाताचा बनाव केल्याचा आरोप. जळगावातील MIDC परिसरात आकाशातून अनोख्या धातूचा तुकडा जमिनीवर पडला. आकाशातून जमिनीवर पडलेला धातूचा तुकडा तब्बल 16 किलोचा असल्याची माहिती. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खामसवाडी गावात स्मशानभूमीच्या बांधकामात अपहार, नागरिकांचा आरोप. प्रज्योत मानेंचं ग्रामपंचायत विरोधात आमरण उपोषण. अहिल्यानगरच्या निवासामध्ये खासदार संदीपान भुमरे आणि सुजय विखे पाटलांचा दुचाकीवरून प्रवास, दोन्ही नेत्यांनी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचं लक्ष वेधलंय. उल्हासनगरात खड्ड्यांमुळे दुचाकीवरील दाम्पत्याचा अपघात, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. आठवड्यापूर्वी याच ठिकाणी एका लहान बाळासह दाम्पत्याचा अपघात झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 ते 4 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह सह्याद्री पट्ट्यात दमदार पाऊस. रेड अलर्टमुळे घराबाहेर पडणं टाळा, प्रशासनाचं आवाहन. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम. चांदोली धरणातून 4,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अहिल्यानगरमध्ये भंडारदरा नळवंडे धरणातून आवर्तन, पावसाने दडी मारल्याने शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडलं. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर तापी नदीचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात. 125 मीटरची साडीचोळी अर्पण करत महापूजा, भाविकांची मोठी गर्दी. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीसाठी खास वस्त्र तयार. वस्त्रासाठी जांभळ्या आणि भगव्या रंगाचा वापर. वस्त्र तयार करण्यासाठी शुद्ध रेशमाचा वापर. पालखी सोहळ्यामध्ये एका वारकरी महिलेला चोपदाराकडून धक्काबुक्की. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल. दिंडीतल्या मुख्य चोपदाराने तुळस डोक्यावर घेतलेल्या महिलेला ढकललं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आणखी एका तरुणाला मारहाण. पालखी सोहळ्यातील संयोजक विश्वासांचा उद्धटपणा आणि मुजोरी सुरूच. ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात वेळापुरातील मुक्कामाच्या आरती वेळची घटना. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेशाच्या रूपातील मूर्ती सिंगापूरकडे निघाली. महाराष्ट्र मंडळाकडे मूर्ती पाठवली जाणार. 5 दिवसांचा गणेशोत्सव असणार.